रामकृष्ण हरी हा एक प्रवास ह्या YouTube चॅनलवर संत महंतांचे दर्शन व संवाद हा उपक्रम ह्या चॅनलवर सुरुवात होत आहे। तरी सर्वांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। रामकृष्ण हरी। श्री राम जय राम जय जय राम। बाबाजीने नंतर आम्हाला काशीला पाठवलं। काशीला श्री पंचदश जुना आखाड्यामध्ये माझ्याकडे 5 वर्ष पद होतं, कोट म्हणजे कारभारी। त्याच्यामध्ये लेखापडीचं काम असतं आणि त्या आखाड्याचा हिशोब असतो। श्री पंचदश जुना आखाड्याचे 5 वर्ष 1997 मध्ये मी जुना आखाड्यामध्ये कारभारी होतो। नंतर पुन्हा रिटायरमेंट झाल्याच्या नंतर पुन्हा आपल्या आश्रमामध्ये गाय घातला काशीमध्ये। बाबाजींच्या गुरु माऊलींच्या कृपा आशीर्वादानं कमीत कमी मला 12, 13, 14 वर्ष त्या काशीमध्ये राहायला भेटलं। एवढी गुरुकृपा, कारण मी साक्षात भगवंत पाहिले नाही, पण माझ्या गुरुच्या रूपामध्ये मी साक्षात शंकर भगवंत बाबा ईश्वरनाथाला माझ्या गुरुच्या सानिध्यामध्ये मी पाहिलं। सद्गुरु पूर्णगिरी बाबा म्हणजे साक्षात शंकर भगवंताचा अवतार, म्हणजे बाबा ईश्वरनाथचा अवतार, उमा महेश्वराचा अवतार, हीच बाबाजींचा अवतार होता पूर्णगिरी बाबाजींचा। आणि ते शिवस्वरूप होते, म्हणूनच त्यांनी आमच्यावरती कृपा केली। म्हणूनच आम्ही आज या बाबाजींच्या कृपा आशीर्वादानं आम्ही आज भगवा ध्वज त्यांच्या कृपा आशीर्वादानं आम्ही घेऊन चाललो आहेत आणि त्यांची कृपा आहे। म्हणून सांगायचं, बाबाजी सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांचे शिष्य झाल्याच्या नंतर त्यांनी खूप काही गुरु महाराजांची सेवा केली। अनेक काही बाबाजींनी भक्ताची परीक्षा घेतली, कारण एक जीवनामध्ये माझ्या घडलेला दृष्टांत आहे। ज्यावेळेस मी काशीला असताना आमचे गुरुबंधू कृष्णानंदगिरी महाराज हे काशीला असताना त्यांच्याकडून काही म्हणजे चोरी झाली आणि चोरी झाल्याच्या नंतर तिथले पैसे घेऊन गेले चोर। नंतर माहिती झाल्यानंतर सद्गुरु रामगिरी महाराजांना माहिती झाल्यानंतर बाबाजींनी निरोप दिला, कृष्णगिरी तू ठाकूरगंजला लखनौला ये। नंतर बाबाजींनी मला सांगितलं, प्रभातगिरी तुम्ही काशीला जा आणि तिथं पूजापाठ करा। नंतर दरवर्षीप्रमाणे जी बाबाजींची रूढी होती भंडारा बनवायची आणि साधू महात्मांना बोलवायचं, त्या भंडाऱ्यामध्ये त्यांना अन्नदान करायचं, त्यांना भोजन द्यायचं, त्यांना दक्षिणा द्यायची। ती परंपरा चालू असताना एक दिवस गुरु महाराजांनी मला सांगितलं, मी काशीला आलो। आल्याच्या नंतर मला काही माहित नसताना आणि पुढं 2 दिवस भंडारा राहिला आणि काशीला आलो आणि काशीला आल्यानंतर आश्रमात गेलो, पूजापाठ केली आणि ओळखीचे कोणीच नाही। नंतर काही भक्त लोक आले, म्हणजे बाबाजी आपल्या आश्रमांचा म्हणजे गाय घाटावर काशीवरती सच्चिदानंद बाबा यांची परंपरा अनुसार दरवर्षी भंडारा होत असतो। ह्या वर्षी भंडारा कर नाही म्हटलं, बघून मी पहिलीच वेळ आलो, मला काही ओळखीचे नाही, काही नाही। पण असं दुपारच्या टायमामध्ये म्हणजे मेचं ऊन होतं आणि त्या मे महिन्यामध्ये बसता मला अशी थोडीशी झोप लागली आणि झोप लागल्यानंतर त्या शीतला माता मंदिर आहे, तिथं शीतला माताच्या मंदिराजवळ तर मला असा आवाज आला, अरे तू इथं का झोपला, उठ जा, झोपू नको, जाऊन शीतला माता तिथं बैस। मग असं म्हटल्यानंतर मी उठलो, पाहिलं तर आवाज आला, कुठून आवाज आला पता नाही। आणि बसल्याच्या नंतर एक भक्त येत होता, त्याने आपलं गंगाजी स्नान केलं आणि 1 रुपया काढला आणि मंदिरामध्ये असा फेकला। आणि फेकल्याच्या नंतर माझ्या मनामध्ये मला वाईट वाटलं, कारण लक्ष्मी आपण चरणावरती ठेवतो, फेकत नाही, फेकत भिकाऱ्यात फेकतो। तर मग माझ्या मनात आलं, बाप्पा बोलू की नाही बोलू या माणसाला, पण धाडस करून मी बोललो। म्हटलं, शेठजी तुम्ही भगवंताला 1 रुपया तुम्ही चरणावर ठेवायला पाहिजेत होता, आता फेकायला नाही पाहिजेत, कारण लक्ष्मी फेकणं म्हणजे दोष आहे। मग त्याने काय लागले, बाबाजी माझ्याकडून माफ झाली, मला गलती झाली।
मग त्यांनीच म्हटलं बाबाजी भंडारा आहे का? म्हटलं हो. म्हणे कधी ये? म्हटलं उद्याच आहे. मी नवीन चालू गुरु माऊलीत पाठवले, मला काही कल्पना नाही. म्हणे किती माणसाला जीव घालणार? म्हणलं माणसाला तर असल्याच्या नंतर बाप्पा हजारो माणसाला जीव घालतात, कोणी 5 महात्माही जीव घालू शकतो. म्हणे बाबा बिंदास तुम्ही चिंता न करू, भंडारा करा म्हणे. जेवढी तुम्हाला सामुग्री लागेल तेवढी 6 वाजता आश्रमामध्ये येईल. नंतर माझ्याही मनामध्ये खूप आनंद झाला की गुरु महाराजांना माझा प्रश्न मिटवला. गुरु महाराजांची कृपा झाली. गुरु महाराजांच्या कृपाशीर्वादानं आज हा भंडारा साक्षात गुरु माऊली करून घेऊ राहिले, असा माझ्या मनाला आनंद झाला. 6 वाजले, पण पहिले त्या सांगितलं त्या महापुरुषाने की 6 वाजायला सामान येतं. 5:45 झाले, 5:45 झाले, अजून सामान काही आलं नाही. मनामध्ये आणखी चिंता वाढली. पण नंतर मधून गुरु महाराजांचा आशीर्वाद म्हणतो, चिंता नको करू, होईल. आणि 6 वाजता बरोबर पूर्ण सामुग्री आणली आणि मोठा असा भंडारा केला. अनेक संत महात्माला बोलवलं आणि अनेक संत महात्म्याला वस्त्रदान केलं, अन्नदान केलं, दक्षिणा दिला. आणि असा भूतोन भविष्याचा हा बाबाजींच्या कृपाशीर्वादानं या काशीमध्ये दरवर्षीप्रमाणे जो भंडारा होतो तो भंडारा आजही चालू आहे. आजही भक्त लोक करतात. आणि बाबाजीच्या कृपाशीर्वादानं बाबाजीनं मला या संकटातून हरवून बाबाजीनं आपलं ते भंडाऱ्याचं कार्य करून घेतलं. एवढी गुरु महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करून गुरु महाराजांनी पवित्र केला परिसर जानी पाडून दिव्य प्रभा, जनार्दन पाडून दिव्य प्रभा. आरती निष्ठा यतिवर मौन गिरी तुझे, जय जय आरती निष्ठा यतिवर मौन गिरी तुझे. बाळपणी ज्या शिवनामाचे बाळकडू माझे, बाळपणी ज्या शिवनामाचे बाळकडू